कृष्णाच्या जशा लीला प्रसिद्ध होत्या तशाच रोहन पाटील या मुलाच्या लीला त्याच्या गावामध्ये बेल्लावळे गावामध्ये प्रसिद्ध आहेत. पण आपल्या इथे मंचावर तो जेव्हा आला तेव्हा त्याच्या आजोबांसोबत आला. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रोहन पाटील आणि शिवाजी तरुण मंडळ यांचं आणि त्यांच्या आजोबांचं सुद्धा. त्याच्यापासून खाली येत नाही. मकरंद सर, आजोबा आज कसं केलं यांनी? चांगलं केलंय. मला एवढंच म्हणायचंय, सीसॉ बाटलीवर उभं राहणं, उभं का नाही राहिलं? तेवढा तोल खाली शेवीत नाही, स्टूल खाली हालतात. तो जर तू उभा राहिला असतास ना आणि मग तू जर ते फिरवलं असतस ना तर मी उभं राहून टाळ्या वाजवल्या असत्या. आत्ता बसून. उर्मिलाजी, मला असं वाटतं ज्यांचं तुला मार्गदर्शन लाभलंय ते स्वतः इतके ग्रेट आहेत की त्या मार्गदर्शनाखाली तू मोठाच होत राहशील आणि तुझी जास्तीत जास्त प्रगतीच होईल. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू. पाहूया किती पदकं मिळत आहेत उर्मिलाजींची पदकं गुलदस्त्यात. मकरंद सर, 8 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत. आणि ही पदकं जी आहेत ही पदकं याच्यासाठी आहेत या झकास सादरीकरणासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे झकास म्हणजे काय बरं का मकरंद सर? सर झकास म्हणजे सई तामणकर, झकास म्हणजे जितेंद्र जोशी, झकास म्हणजे पुष्कर श्रोत्री, झकास म्हणजे आणखी काय काय ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. पण झकास आहे. झकास, हे झकास आहे खूप. झकास तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. उर्मिलाजी तुम्हालाही कळेल हे झकास काय.